गणेश चतुर्थी आता अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि जर बघितलं तर कोकणात सर्वत्र गणेश शाळा आहेत त्या गजबजलेल्या आहेत। जर बघितलं तर अशा ठिकाणी वेगवेगळे गणेश मूर्ती केल्या जात आहेत। ही जर गणेश मूर्ती बघितलं तर या गणेश मूर्तीला जर बघितलं तर एक वेगळेपण म्हणजे याचं डायमंड कशा पद्धतीचं आहे बघताय आपण। डायमंड ही इथली वैशिष्ट्य आहे। लोकांची मागणी असते की आपल्या गणपतीला डायमंड कशा पद्धतीने असावं त्याची सुद्धा मागणी केली असते। जवळजवळ बघितलं तर गणेश शाळेमध्ये कशा पद्धतीने ही गजबजलेली आहे आणि अखेरचा हात आहे तो इथे मारला जातोय। जर बघितलं तर अवघ्या 2 दिवसावर एक गणपती येऊन ठेपलेला आहे आणि कोकणवासियांना गणपती हा एक वैशिष्ट्यपूर्ण सण असतो। त्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात। त्यामुळे काय कशा पद्धतीचं पाहिजे असतो। आपल्यासोबत एक गणेश मूर्तिकार आहेत। मला सांगा हा जो गणपती बनवला आहे काय ट्रेंडचा गणपती आहे, कशा पद्धतीने लोकांची मागणी आहे? हा ट्रेंड ह्याला छावा म्हणून हे झालं आहे, छावा म्हणून प्रसिद्ध आहे। प्रत्येक जण गिराईक छावाच पाहिजे पण ते आम्हाला कारखानदार आहेत कुणाल पाटील म्हणून हमरापूरचे, ते आम्हाला एवढे पुरवू शकत नाही तरी पण आम्हाला थोडे पुरवले। नक्कीच छावा म्हटल्यानंतर म्हणजे यावर्षी जो चित्रपट आला आहे ती छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूणच ते जशा पद्धतीने पोज देत आहेत तशा पद्धतीने ही पोज दिली जाते। आपण पाहताय कशा पद्धतीने ही पोज आहे आणि अशा पद्धतीची गणपतीची यावर्षी क्रेज आहे संपूर्ण कोकणामध्ये। मला सांगा तुम्ही किती वर्ष हा गणेश शाळा चालवताय आणि किती गणपती दरवर्षी बनवताय? तरी मला 30 वर्ष आणि आता कमीत कमी आम्ही 500च्या वर गणपती बनवतो आणि वर्षभर आमचा धंदा चालू आहे। नक्कीच लोकांची डिमांड काय असते? कशा पद्धतीच्या मूर्ती पाहिजेत? शाडू मातीच्या पाहिजेत की पीओपीकडे काय लोकांचं कल आहे? शाडू जास्त माती पण चालते, पीओपी जरा हाताळायला चांगली येते आणि शाडू माती जरा म्हणजे तुम्ही एक लोकांसाठी एक पर्याय उपलब्ध करून दिलाय की शाडू प्लस पीओपी अशा पद्धतीची म्हणजे ती वितळायला सुद्धा सोपी होते। कशा पद्धतीची ही मूर्ती असते? ते आपण काय करतो पीओपी निम्म्या आणि शाडू निम्म्या असे मिक्स करून ते आम्ही बनवतो, म्हणजे विसर्जन करायला चांगली होते आणि ते हाताळायला पण चांगली होते। यावर्षी काय दर आहेत गणपतीचे? फुटाला किती रेट आहे? फुटाला शाडूचे आम्ही 2,500 फूट घेतो आणि पीओपीचा ते आपण खरेदी टास्क म्हणजे गाडीचा आहे टास्क त्याच्यावर अवलंबून असतं। ते पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने गणपतीची क्रेज यावर्षी आहे। छावा चित्रपट आलेला होता आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी क्रेज आहे ती गणपती पाहायला मिळते। अनेक ज्या मूर्ती आहेत त्या डायमंडच्या मूर्तीसुद्धा बनवण्यात आल्या। डायमंडचे हार असतील त्याचबरोबर डायमंडचा मुकुट असेल तो सुद्धा परिधान करण्यात आलेला आहे। जर बघितलं तर कोकणात गणपती आपल्या घरात जो येतो तो वैविध्यपूर्ण असावा। आपल्या गणपती हा एक त्यामुळे त्याची मूर्ती आहे ती चांगली सुबक अशी मूर्ती असावी अशा पद्धतीचा कल कोकणवासियांचा असतो आणि त्याच या गणपती ज्या आहेत त्या कशा पद्धतीने गजबजलेल्या पाहत आहे। उद्यापासून ह्या गणपती घरोघरी जायला सुरुवात होते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।